नमस्कार मंडळी, मी गेगावकर रोहित आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो। कसे आहेत सर्व? आय होप तुम्ही सर्वजण मजेत असणार, कारण तुम्ही माझ्यासोबत आहेत। सगळ्यांसाठी एक खुशखबर घेऊन आलो मित्रांनो। आपले वन मॅन पंढरी शेठ फडके यांना जामीन मंजूर झालेले आणि थोड्याच दिवसामध्ये आपल्याला बैलगाडी शर्यतीच्या मैदानामध्ये दिसणार आहेत। कारण सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे। बैलगाडी शर्यतीचा विचार केला तर आपल्या समोर दोनच नावं येतात, एक फक्त पंढरी शेठ फडके आणि दुसरा राहुल भाई पाटील। मित्रांनो, आता बैलगाडी शर्यतीमध्ये पुन्हा एकदा जल्लोष येणार आहे, कारण आता आपले पंढरी शेठ फडके जेलमधून बाहेर आलेले आहेत। त्यांच्या डांगसवर फिदा असलेली पब्लिक आणि पब्लिकला येणारी मजा हे सर्व आपल्याला आता पाहायला भेटणार आहे। कारण बैलगाडी शर्यत म्हटली की पंढरी शेठ फडकेशिवाय मजा नाही। कारण पंढरी शेठ फडके हे बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष आहेत। नक्की पंढरी शेठ फडके आहेत तरी कोण, या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत। आणि पंढरी शेठ फडके आणि राहुलदादा पाटील यांच्यामधील कॉम्पॅरिझन काय आहे हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो बघा, पंढरी शेठ फडके हे विहीगर या गावचे आहेत। मित्रांनो, विहीगर आपण या गाण्यांमध्ये भरपूर नाव ऐकलं असेल। त्याच्यामुळे मित्रांनो, त्यांच्या वडिलांपासूनच पहिल्यापासूनच त्यांना बैलगाडी शर्यतीची खूप आवड होती आणि पहिल्यापासूनच त्यांच्या दावणीला 40 बैल आत्तापर्यंत होऊन गेले। त्याच्यापैकी आता त्यांच्याकडे असणारा सर्वात जबरदस्त बैल म्हणजे बादल। या बादल बैलाने त्यांना त्यांच्या घरामध्ये सुख समृद्धी आणि संपत्ती आणली। आता या बादलप्रमाणेच त्यांनी नवीन त्यांच्या दावणीला एक वासरू विकत घेतलेले अशी चर्चा आहे। ते तुम्हाला मी नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल कोणता वासरू विकत घेतलाय तो। मित्रांनो बघा, अशा पद्धतीने पंढरी शेठ फडके यांना पहिल्यापासूनच ही बैलगाडी शर्यतीची आवड होती आणि त्यांनी ती जोपासली। आणि मित्रांनो, बैलगाडी शर्यतीचा विचार केला तर सर्वात प्रथम जर जे कोणाचं नाव येतं ते म्हणजे पंढरी शेठ फडके। त्यांच्या गाण्यांवर पब्लिक एकदम जल्लोष करते मित्रांनो, आणि त्यांचा डान्स पाहण्यासाठी राज्यातून लोक येतात। पंढरी शेठ फडके बोललं की मर्सिडीज आणि BMW गाड्यांचा फॅन, आणि पूर्ण त्यांच्या घरासमोर या गाड्या तुम्हाला पाहायला भेटतील, मर्सिडीज BMW। आणि मित्रांनो, जेव्हा पंढरी शेठ फडके मैदानामध्ये येतात, बैलगाडी शर्यतीच्या मैदानामध्ये येतात, तेव्हा त्यांची असलेली क्रेज गाडीमध्ये नाही मित्रांनो, गाडीच्या वरती बसून डान्स करणारे पंढरी शेठ फडके आपल्याला नक्कीच पाहायला भेटतील। पंढरी शेठ फडके यांच्या संपत्तीचा विचार केला तर मित्रांनो, एवढी संपत्ती की आपल्याला मोजता येणार नाही। त्याच्यामुळे आजच्या या महाराष्ट्रामधील एकमेव बैलगाडी शर्यतीचे महाराष्ट्र बैलगाडा संघटने आता आपण बघणार आहोत राहुल पाटील कोण आहेत, राहुल भाई पाटील कोण आहेत। मित्रांनो, थोड्याच कालावधीमध्ये बैलगाडी शर्यतीमध्ये अग्रगण्य नाव कमवणारे एकमेव मात्र नाव म्हणजे राहुल भाई पाटील यांनी पूर्ण पब्लिकच्या जोरावर मित्रांनो
मथुर बैलाच्या जोरावर एवढा मोठा क्रेज निर्माण केला का त्याची आपण कल्पना पण करू शकत नाही मित्रांनो. काहीकांचे अख्खा पूर्ण वर्ष गेली नाव करण्यासाठी आणि या माणसाने 2-3 वर्षामध्येच पूर्ण पब्लिकमध्ये क्रेज निर्माण केला. याला म्हणतात राहुलभाई पाटील. या राहुलभाई पाटीलचा स्वभाव मित्रांनो पाहाल ना तुम्ही, लहान लहान मुलांना पण हात मिळवतात ते. म्हणजे एवढा रॉयल जबरदस्त स्वभाव आहे आणि अतिशय शांत आणि संयमी स्वभावाचा हे राहुल पाटील. त्यांच्या दावणीतील एक प्रसिद्ध बैल म्हणजे किसना आहे मित्रांनो. आणि किसनानंतर त्यांच्या दावणीतील ज्या बैलामुळे त्यांचं नाव झालं तो म्हणजे मथुर. या मथुर बैलाची त्यांनी खरेदी 2-3 वर्षापूर्वीच मित्रांनो केलेले आणि या मथुर बैलामुळे आत्तापर्यंत त्यांचं सर्वात जास्त नाव केलं आहे त्या बैलाने. खरं तर बैलगाडी क्षेत्रामध्ये या मथुर बैलामुळेच राहुलभाई पाटीलची ओळख झाली. आणि राहुलभाई पाटील बोलताना पण असे म्हणतात की या मथुर बैलाला ते आपल्या घरच्या मुलाप्रमाणे ते जपतात. आणि हे राहुलभाई पाटील राजकारणामध्ये पण सक्रिय आहेत. थोड्याच कालावधीमध्ये राजकारणामध्ये तुम्हाला दिसून येतील. नक्कीच त्यांना आपण शुभेच्छा देऊ पुढील त्यांच्या वाटचालीसाठी. पंढरी शेठ फडके आणि राहुलभाई पाटील यांच्याबद्दल कॉम्पॅरिझन करणं म्हणजे खूप कठीण आहे मित्रांनो. कारण पंढरी शेठ फडके असे व्यक्ती आहेत की त्यांच्या वाणीतून निघालेला शब्द एखाद्या बाणासारखा असतो. जो गेला तो गेला, परत त्याच्याकडे मागे पाहणं शक्य नाही. आणि इकडे दुसरीकडे राहुलभाई पाटील यांच्या वाणीमध्ये साक्षात लक्ष्मी वसते मित्रांनो. कारण त्यांच्या वाणीमध्ये जेवढा गोडवा आहे की ते प्रत्येक लहान थोर माणसांना आपलेसे करून घेतात. पंढरी शेठ फडके यांच्या दावणीतील त्यांचा आवडता बैल म्हणजे बादल. या बादल बैलानेच त्यांचं नाव केलं. आणि राहुलभाई पाटील यांच्या दावणीतील त्यांचा सर्वात आवडता बैल म्हणजे मथुर. या मथुर बैलामुळेच त्यांची आत्तापर्यंतची कारकीर्द विजयी कारकीर्द म्हणावी लागेल. आणि महाराष्ट्रामध्ये त्यांचा क्रेज निर्माण केला या बैलाने. याचंच नाव मथुर. बघा हे राहुल पाटीलच्या सोबत आहेत मथुर बैल. बघा मित्रांनो, राहुलभाई पाटील या मथुर बैलाला एका देवाप्रमाणे मानतात. पंढरी शेठ फडके जेव्हा शर्यत जिंकतात तेव्हा त्यांचा ज्यांनी कोणी जल्लोष पाहिला नसेल त्यांनी एकदा नक्कीच पहा. कारण ते गाडीच्या टपावर बसून त्यांच्या डान्समुळे त्यांची फॅन फॉलोविंग पण भरपूर आहे. आणि त्यांचा जल्लोष बघण्यापुरताच असतो मित्रांनो. त्यांचा तुम्हाला आता या स्क्रीनवर दिसत असेल किती जबरदस्त डान्स असतो. आणि त्यांच्या गळ्यामध्ये सोनं घातलेलं असतं पूर्ण 50 तोला. एक नंबर स्टाईल आहे मित्रांनो. आणि इकडे दुसरीकडे राहुलभाई पाटील हे जेव्हा शर्यत जिंकतात तेव्हा त्यांच्या मथुर बैलाच्या जवळ जाऊन अत्यंत निरागस पद्धतीने एकत्र होतात. अशा पद्धतीने राहुलभाई पाटील आणि पंढरी शेठ फडके यांच्यातील कॉम्पॅरिझन करणं हे खूप कठीण आहे मित्रांनो. नक्कीच येणाऱ्या कालावधीमध्ये मथुर आणि मेहबूब आणि बादल आणि सर्जा यांच्यामध्ये लढत नक्कीच होईल अशी आपण आशा करतो. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये हे दोन्हीही एकत्र येतील आणि बैलगाडी शर्यतीला एक नवा साथ चढवतील. आम्हा प्रेक्षकांना फक्त महाराष्ट्रातील नंबर 1 बैलाचा शोध घ्यायचे. आम्हाला फक्त शर्यत हवी आहे, भांडणं नको. त्याच्यामुळं पुन्हा दोघांनी विचार करून पुन्हा एकत्र यावं अशी अपेक्षा करतो. बैलगाड्या शर्यत हा नादच वेगळा आहे मित्रांनो.